आता लीडर बाय रिलेशनशिपचे वीकनेसेस बघूया. ओके, लीडर बाय रिलेशन्स, तुम्ही सगळ्यांना चांगलं ट्रीट करता, सगळ्यांशी ओपनली वागता, चांगलं वागता. तो होतं काय, ॲपियर्स टू सॉफ्ट सम पीपल. ओके, म्हणजे लोकांना खुश करायचा प्रयत्न करतो आपण, तर आपण खूप सॉफ्ट आहोत असं वाटतं. ओके, तर बऱ्याच जणांचा गैरसमज होतो की लोकांना हॅपी करणं हा उद्देश आहे. तर लोकांना खुश करणं हा उद्देश नाही आहे, आणि तुम्ही सर्वांना खुश करू पण शकत नाहीत, कारण प्रत्येकाच्या अपेक्षा वेगळ्या आहेत. तुम्ही कधीच सगळ्यांना खुश करू शकत नाहीत. सो इथे ब्रॅकेटमध्ये दिलं आहे, हॅपी करणं तुमचं काम नाही आहे, हेल्पिंग पीपल. लोकांचे काय प्रॉब्लेम आहेत, त्यांना ॲक्च्युली चांगलं परफॉर्म करण्यासाठी काय हवं आहे, त्यांच्या काय अडचणी आहेत, त्यांना तो एक्झॉस्ट फॅनचा काय त्रास होतो आहे, ते मागून जेव्हा काहीतरी मटेरियल जातं किंवा क्रेन त्यांच्या डोक्यावरनं जातं तेव्हा काय होतं आहे. ओके, तर ह्या सर्व गोष्टी आहेत ना, त्यांच्यासाठी खूप महत्त्वाच्या असतात. तर रिलेशनशिप म्हणजे हे नाही की त्याला जाऊन शेवपुरी खायला घालणं किंवा जेवायला खायला घालणं, ते पण तुम्ही करू शकता रेग्युलर बेसिसवरती. परंतु इथे लोकांना हेल्प करणं आणि त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व करणं हा खूप महत्त्वाचा भाग आहे. ओके, काही लोकांना हॅपी करायच्या मागे जातात आणि तुम्ही लोकांना हॅपी करूच शकत नाहीत. आणि ज्या दिवशी तुम्ही ते हॅपी करायचं बंद करतात त्या दिवशी ते नाराज होतात, कारण त्यांना असं वाटतं की हा आपला हक्कच होता, तो अचानक कसा काय बंद झाला. ओके, अचिव्हर्स, ज्यांना पटापट 4 कोटीवरनं 8 कोटी, 8 कोटीवरनं 12 कोटी, 12 कोटीवरनं 40 कोटी किंवा 100 पीसेसवरनं 150 पीस, 150वरनं 200 पीस, फटाफट ज्यांना स्पीड पाहिजे असतो ना, ते काय म्हणतात, माझ्याकडे वेळ नाही, आय वॉन्ट स्पीड, मला लगेच रिझल्ट पाहिजे. अशी वाक्य तुम्ही फटाफट ऐकली असतील. आणि मी कॉर्पोरेटमध्ये बऱ्यापैकी नोकरी केली आहे, तिकडे असा एक बॉस येतोच दर 3 महिन्यातनं, आय नीड रिझल्ट, आय वॉन्ट दिस, आय सांग त्याचा, ते त्यांना फार घाई असते. त्यामुळे ते रिलेशनशिप बिल्ड वगैरे करण्याच्या चक्करमध्ये पडतच नाही. ज्यांना स्पीड पाहिजे ते रिलेशनशिप बिल्ड नाही करत. ओके, आणि स्पीडमध्ये काय होतं माहिती का, कधी स्पीडनी बिझनेस येतो, पण कायम लक्षात घ्या, जर तुम्ही वर जात असाल ना, रिलेशनशिप नसेल आणि तुम्ही जर ग्रो होत असाल आणि तुम्ही वर जात असाल तर लोक तुमच्याबरोबर टिकतील. पण जेव्हा तुम्ही घसरणीला याल ना, तेव्हा लोक आपला हात काढून घेतील. त्यामुळे रिलेशनशिप हा खूप महत्त्वाचा भाग आहे. जेव्हा तुम्ही सक्सेसफुल असाल, तुम्ही स्पीडमध्ये जात आहेत, आम्ही जरी स्पीड मॅच नाही करू शकलो तर आम्ही बोललो जाऊ दे, आपण सरांबरोबर राहू, स्पीडचा आपल्यालाही फायदा आहे ना, लवकर इन्क्रिमेंट पण मिळेल ना. ओके, पण जेव्हा तुमचा डाऊनफॉल येतो तेव्हा गोष्टी खूप कठीण होतात.